जर तुम्हाला हा चॅप्टर एक्झाम साठी प्रिपेअर करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण एक्झाम मध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन मी एका तासात तुमचा पाठ करून देईल. पण जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक कन्सेप्ट शिकायचा असेल तर त्यासाठी पण मी सोय करून दिली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल व्हिडिओ आहे, तिथून जाऊन शिकून घ्या. चला मग एक्झामसाठी उद्या एक्झाम आहे, आज करायचं आहे किंवा चॅप्टर माझं झालेलं आहे बट मला IMP क्वेश्चनची रिव्हिजन करायची आहे, तर हा व्हिडिओ पाहावाच लागेल. तर मग चॅप्टरची सुरुवात करूया त्याच्या नावापासून. नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मग काय शिकायचं आहे आपल्याला? तर जसं आपण ब्लड सर्क्युलेशन शिकलो होतो, मग ते डायजेशन ते आधी शिकलो होतो. या वर्षी आपल्याला शिकायचं आहे की कोणतीही गोष्ट आपण खाल्ली की त्याचा आपल्या बॉडीमध्ये काय होत असते. मग या गोष्टीबद्दल या चॅप्टरमध्ये मोस्टली बोललेलं आहे आणि सगळ्यात शेवटी बोललेलं आहे सेल डिव्हिजन बद्दल. तर मी तुम्हाला IMP क्वेश्चन सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, या चॅप्टरवर मोठे क्वेश्चन कमी आणि MCQ टाईप आणि छोटे छोटे वन लायनर क्वेश्चन जास्त येत असतात. मग ते क्वेश्चन पटापट लिहिण्यासाठी एक पेन घ्या, वही घ्या आणि तयार राहा. आणि मी जर म्हटलं की हा क्वेश्चन पाठ करावा लागतो तर व्हिडिओ पॉज करून लगेच पाठ करून घ्या, कारण व्हिडिओ 1 तासात संपेल पण तुमचा 2 तासात संपेल, कारण काय तर सोबत सोबत पाठांतर पण करायचं आहे. चला मग सुरू करूया पटापट. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे की आपण काय काय खात असतो. तर आपण एवढ्या साऱ्या वस्तू खात असतो, बट जेव्हा तुम्ही ब्रेड पोळी काहीतरी खाता, तांदूळ खाता, भात खाता, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून काय भेटते? तर तुम्हाला त्याच्यातून कार्बोहायड्रेट भेटते. दुसरी गोष्ट, तुम्ही फळं गिळं खाता, दूध पिता, त्यातून काय भेटते? त्यातून मिनरल्स भेटतात. नॉनव्हेज खाता, आणखीन दुसरी गोष्ट असते, तुम्ही तूप खाता तेव्हा तुमच्याला त्याच्यातून फॅट्स भेटते. फ्रूट्स आणि पालेभाज्यातून विटॅमिन्स भेटते. आणखीन वॉटर महत्वाची गोष्ट आहे, प्रोटीन महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी भेटतात. मग या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात? तर या सगळ्या गोष्टींना म्हणतात न्यूट्रिएंट्स. पटकन लक्षात म्हणा. मग सांगा, जर कोणी विचारलं की सांगा कोणते 6 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे, विचारलं होतं 1 मार्क्ससाठी, तर कोणते आहे? पटापट कमेंटमध्ये टाका. तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन अँड वॉटर, हे 6 मेन न्यूट्रिएंट्स आहे. आता न्यूट्रिएंट्सची डेफिनेशन पण एक्झाम मध्ये विचारतात आणि त्याची एक्झाम्पल विचारतात, कारण 2 मार्क्ससाठी एक डेफिनेशन एक्झाम्पल. मग न्यूट्रिएंट्सची डेफिनेशन काय लिहिसाल? तर ही झाली तुमची न्यूट्रिएंट्सची मस्त छोटीशी डेफिनेशन, पाहून घ्या, एवढीच आहे. मग न्यूट्रिएंट्स काय असते? तर प्रोटीन हे न्यूट्रिएंट्स आहे. मग प्रोटीन कशात असते? तर तुम्ही जेव्हा नॉनव्हेज खाता त्यात प्रोटीन असते, अंडे खाता त्यात प्रोटीन असते, सोयाबीन खाता त्यात प्रोटीन असते. म्हणजे खाण्याच्या वस्तूच असते, त्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो. म्हणून न्यूट्रिएंट्स इज अ सबस्टन्स. मग माझ्या मागे पटकन म्हणा, न्यूट्रिएंट्स इज द सबस्टन्स. न्यूट्रिएंट्स इज द सबस्टन्स अवेलेबल इन द फूड. ते कुठं अवेलेबल असते? फूड मध्ये. अवेलेबल इन द फूड विच हेल्प्स किंवा दॅट हेल्प्स टू स्टे अस हेल्दी, की जे आपल्याला हेल्दी राहण्यासाठी काय करते? मदत करते. क्योंकि प्रोटीन खासान तेव्हाच बॉडी बिल्डिंग. विटॅमिन खासान तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी मेंटेन राहतील. कार्बोहायड्रेट खासान तेव्हाच एनर्जी बनेल. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला पटकन न्यूट्रिएंटची डेफिनेशन 1 मिनिटात पाठ करा, कारण एक्झाम मध्ये आली होती आणि मग त्याचे एक्झाम्पल विचारले होते. मग व्हॉट आर द न्यूट्रिएंट्स अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल. सोपा साधा 1 मार्काचा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. सांगा पटकन. मग न्यूट्रिएंट्स आर द सबस्टन्स. लिहा, वहीमध्ये लिहा. आपल्याला 2 तासाचा व्हिडिओ संपवणार आहे, पॉज करा आणि पटकन लिहा. न्यूट्रिएंट्स आर द सबस्टन्स अवेलेबल इन द फूड दॅट हेल्प्स अस टू स्टे हेल्दी. ओनली IMP क्वेश्चन आहे याच्यामध्ये, फालतूचे क्वेश्चन नाहीच आहे. चला पटकन. दुसरी गोष्ट, मग आता एक्झाम्पल. तर एक्झाम्पल आताच बोललो, लिहून टाकायचे. कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल अँड वॉटर. समजलं? आता न्यूट्रिशन काय याची पण डेफिनेशन येतात, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. न्यूट्रिएंट म्हणजे ती वस्तू आणि न्यूट्रिशन म्हणजे ती वस्तू खाणे. या गोष्टीला म्हणतात न्यूट्रिशन. मग पहा, लक्षात ठेवा पटकनी. द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम टेक अप न्यूट्रिएंट्स. मग अशी प्रोसेस ज्या प्रोसेसने ऑर्गॅनिझम काय करतात? न्यूट्रिएंट्सला घेतात अँड युटिलाइज दीज न्यूट्रिएंट्स फॉर व्हेरियस बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. आणि ते न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमधल्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी यूज करतात, त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. मग लक्षात ठेवा, न्यूट्रिशन म्हणजे काय? तर न्यूट्रिएंट्स खाणे. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज काय? न्यूट्रिशन. आणि हे न्यूट्रिशनची मेथड प्रत्येकाच्या अलग अलग असते. जसं तुम्ही तोंडानं खाता तसं झाड खात नाही. झाड जमिनीतून रूट्स थ्रू घेतात, बरोबर आहे ना? मग मिनरल रूट्स थ्रू घेतात. कार्बोहायड्रेट किंवा हे त्या गोष्टी झाड स्वतः तयार करतात. मग न्यूट्रिशनची मेथड सगळ्यांमध्ये अलग अलग असते. आपल्याला फक्त 2 डेफिनेशन करणं आहे, बाकीचं काहीच नाही. होतील 2 डेफिनेशन पटापट पाठ. हो की नाही? बोला, कमेंटमध्ये बोलत राहा, कंटिन्यू मेसेज टाकत राहा, त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह राहता. ते ऍक्टिव्ह कारण काम आहे. चलो नेक्स्ट गोष्ट काय करणार आपल्याला? तर ती गोष्ट शिकणार आता एक न्यूट्रिएंट्स. प्रत्येक न्यूट्रिएंटचं काम. तर सगळ्यात महत्वाचा न्यूट्रिएंट्स होता आपला कार्बोहायड्रेट, कारण याच्यापासूनच आता जे मी बोलतोय, जे तुम्ही शिकताय, हे असं हातपाय हलतात, याच्यासाठी एनर्जी कार्बोहायड्रेट म्हणून भेटते. तर लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट की कार्बोहायड्रेट म्हणून किती एनर्जी भेटते, हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे 1 मार्कासाठी. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाता, किती खाता?
पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाता तेव्हा तुम्हाला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. लक्षात ठेवायचं की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट मध्ये किती एनर्जी भेटते? 4 किलो कॅलरी. आणि कार्बोहायड्रेट कशातून भेटतं? ते या वरच्या सगळ्या गोष्टीतून कार्बोहायड्रेट भेटते. मग ह्या 2-4 वस्तू लिहून टाकायचे. त्याच्यामध्ये नेहमी सांगतो सगळेचे सगळे गहू, ज्वारी, तांदूळ याचा उल्लेख झालाच पाहिजे, कारण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते. मग लक्षात ठेवायचं. राहील का लक्षात? मग कार्बोहायड्रेट कशा कशात असते तर हे लिहायचं. कार्बोहायड्रेट म्हणून किती एनर्जी भेटते तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्ल्यावर. राहील लक्षात? मस्त. आता महत्वाची गोष्ट, खाल्ल्यावर एनर्जी कशी भेटते ही प्रोसेस पूर्ण दिली आहे. आणि याच्यावर दरवर्षी 3 क्वेश्चन येतात. 3 मार्क्सचे 3 अलग अलग येतील किंवा एकच क्वेश्चन येईल 3 मार्क्ससाठी. मग तो कोणता? त्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, तुम्हाला देवानी तोंड दिलंय, कशासाठी दिलंय? सर खाण्यासाठी. मस्त. मग खाण्यासाठी दिलंय तर तुम्ही काय करता? त्याने सर आम्ही खातो. मग काय खातो सर आपण? तर आपण सर कार्बोहायड्रेट खातो. कार्बोहायड्रेट, HYDRAT, कार्बोहायड्रेट खातो. सर या कार्बोहायड्रेटचं बॉडीमन काय होते? सर याचं डायजेशन होते, कारण हे पोटामध्ये जाते, मग हे डायजेशन होते. आपण हे शिकलो होतो. डायजेशन झाल्यावर काय तयार होते? तर डायजेशन झाल्यावर सर याचं ग्लुकोज तयार होते. लक्षात ठेवायचा, तुम्ही ग्लुकोज बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन झालं की काय तयार होते? ग्लुकोज, म्हणजे साखरसारखी गोष्ट तयार होते. आणि हा ग्लुकोज तुमचं ब्लड घेते आणि पूर्ण बॉडीच्या सेल पर्यंत नेऊन देते. म्हणजे आपली पूर्ण बॉडी सेलची बनली आहे, तर नखापासून केसापर्यंत प्रत्येक सेलला काय करते? हा ग्लुकोज नेऊन देते. म्हणजे हे ग्लुकोज सगळेजण घ्या आणि आपापल्या सेलमध्ये एनर्जी तयार करा. म्हणजे तुम्हाला कोणी एनर्जी तयार करून देणार नाही. तुमच्या बॉडीमध्ये असा कोणताच पार्ट नाही जो एनर्जी तयार करून देत. मग तुमची सेल आपापली एनर्जी बनवते आणि त्यालाच म्हणतात, एनर्जी बनवायच्या प्रोसेसला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. आता ही प्रोसेस जर समजली असेल तर पुढच्या गोष्टी समजायला सोपं जाईल. मग आपल्याला एनर्जी तयार करण्याची पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये शिकायची आहे. समजलं का कुठं होते तर? मग व्हेरी गुड. मग आता याच्याबद्दल एक्झाम मध्ये काय विचारतात? तर सेल्युलर रेस्पिरेशनचे टाईप विचारतात की हे एनर्जी तयार कशा पद्धतीने होते. याचे 2 टाईप आहे. किती टाईप आहे? 2 टाईप. पहिला कोणता टाईप आहे? तर पहिला आहे एरोबिक रेस्पिरेशन, दुसरा आहे एनएरोबिक रेस्पिरेशन. मग पटकन लिहा. सेल्युलर रेस्पिरेशनचे 2 टाईप असतात, एरोबिक रेस्पिरेशन, एनएरोबिक रेस्पिरेशन. सर याच्यावर एक्झाम मध्ये काय विचारतात? तर बाळा पहिले तर डेफिनेशन विचारतात किंवा यामधला डिफरन्सचं कन्फर्म विचारतात. मग डिफरन्स IMP करा. 2 याच्यामधला डिफरन्स IMP करा आणि पटकन तुमच्या वहीमध्ये अशी म्हणतात उभी लाईन ओळा आणि इकडून लिहा एरोबिक, इकडून लिहा एनएरोबिक रेस्पिरेशन. आणि बाकीचं मी सांगतो की काय होत असते. एक पॉईंट सांगेल, 6 पॉईंट तुमचे पाठ करून देईन, टेन्शन घेऊ नका. 3 मार्क्ससाठी. सगळ्यात पहिली गोष्ट, तर एरोबिक रेस्पिरेशन, एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय डिफरन्स आहे? तर पहिला लिहायचा. काय लिहायचा? त्याची डेफिनेशन लिहायची. द रेस्पिरेशन, काय लिहायचं? द रेस्पिरेशन विच टेक प्लेस, जे रेस्पिरेशन होते, कधी होते? इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मस्त. PRESENC, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, OXYGEN, is called एरोबिक रेस्पिरेशन. पहा मस्त. डिटेलमेंट डेफिनेशन लिहायची की असं आहे रेस्पिरेशन ज्या रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन असतो, ज्या एनर्जी तयार होताना ऑक्सिजन पाहिजे असतो. जसं पहा आपण नाकानं श्वास घेतो, मग हे पण नेहमी ऑक्सिजन कुठे जातं? लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून ब्लड मध्ये जातं, ब्लड मधून सेल मध्ये जातं आणि सेल मध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिक्स होतं आणि मग एनर्जी बनते. अशाला म्हणतात एरोबिक रेस्पिरेशन. पण काही असे ऑर्गॅनिझम आहे त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. मग सेम लिहायचं, द रेस्पिरेशन विच टेक प्लेस इन द फक्त प्रेझेन्सच्या जागी काय करसान? ऍब्सेन्स, ABSENT, ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, OXYGEN. ऍब्सेन्स समजते ना? ऍब्सेन्सचा अर्थ ते AB. मी असं का लिहिलं माहिती का? मला स्पेलिंगच येत नाही. हेच वांदे आहे माझे, स्पेलिंगचेच वांदे आहे. बाकी सगळं येतं, फक्त स्पेलिंगच येत नाही. कधीच नाही आठवत. ते असं का? ते तारे जमीन पर सारखा टीचर आहे मी. कधी झालंय माझ्यासोबत. माझे स्पेलिंग इकडे तिकडे होतात. C इकडे जाते, S तिकडे जाते, कुठं काही होते, पण मार्ग बरोबर भेटतात. पण मला आउट ऑफ होते ना, तुम्ही लक्ष द्या. चलो पहा. मग काय म्हणतोय मी? इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग असं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो त्याला म्हणतात एनएरोबिक. मग पहिला पॉईंट भेटला आणि 2 डेफिनेशन आपण भेटल्या. म्हणा पटापट, माझ्या मागे मग पटापट. नवनीतची गाईड सोबत ठेवा, त्याच्यामधून डेफिनेशन आहे ते लिहित राहा. चला मग. The respiration which take place in the presence of oxygen is called as aerobic respiration. The respiration which take place in the absence of oxygen is called as anaerobic respiration. डिफरन्स 1 पॉईंट आणि डेफिनेशनचे 2 मार्क पक्के. चलो नेक्स्ट. आता एरोबिक रेस्पिरेशन बद्दल सगळं शिकूया. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये लक्षात ठेवायचं, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज सोबत ऑक्सिजन भेटतो, याचा अर्थ त्याचं ऑक्सिडेशन होते.
काय होते? ऑक्सिडेशन. आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन होते. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये नेहमी कम्प्लीट ऑक्सिडेशन होते. मग पॉइंट नंबर 2 लिहून घ्या. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. ग्लुकोज इज कम्प्लिटली CMPLETELY कम्प्लिटली ऑक्सिडाइज OXIDISD म्हणजे त्याचा पूर्ण ऑक्सिडाइज होऊन जातो. त्याच्यापासून पुरी एनर्जी काढून घेतली जाते. मग लक्षात ठेवा, इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. मग एनएरोबिक मध्ये काय होत असेल? इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज. मग कम्प्लीटच्या जागी इनकम्प्लीट लिहून टाका, काम भागते. मग चला दुसरा पॉईंट बी भेटला. आता तिसरा पॉईंट लक्षात ठेवा कोणता? तर या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये 3 स्टेप असतात. कोणत्या 3 स्टेप असतात? तर सगळ्यात पहिली स्टेप असते ग्लायकोलायसिस. माझ्या मागे म्हणा, जर तुम्ही आजपर्यंत शिकलेच नसतील तर म्हणून घ्या. कोणती असते सगळ्यात पहिली स्टेप? ग्लायकोलायसिस. दुसरी स्टेप कोणती असते? तर क्रेब्स सायकल. म्हणा पटापट, कोणती सायकल? क्रेब्स सायकल. पहिली ग्लायकोलायसिस, दुसरी क्रेब्स सायकल, तिसरी कोणती असते? तर ETC रिएक्शन. तिसरी कोणती असते? ETC रिएक्शन. मग 3च आहे. मग चलो पटकन लवकर एक सांगा की हा झाला होता सेकंड पॉइंट. हा आता मी लिहीन 3 पॉइंट. देअर आर 3 स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन. नेमली कोणकोणत्या आहेत त्या 3 स्टेप? सगळ्यात पहिली आहे ग्लायकोलायसिस. दुसरी स्टेप कोणती आहे? माझ्यासोबत लिहा, पाठ करना आहे, म्हणा माझ्या मागे. ग्लायकोलायसिस. दुसरी स्टेप कोणती आहे? तर एक क्रेब सायकल CYCLE. तिसरी कोणती आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन REACTION. पावर किती मस्त झालं. 3 पॉइंट जमले. आता याच्यामध्ये काय लिहिसान एनएरोबिक मध्ये ते सांगतो, टेन्शन नको. हे तर इनकम्प्लिटली माहित पडलं. याच्या खाली सांगतो 2 स्टेप असतात, त्यानंतर सांगेल मी, टेन्शन नको. आता ऐकून घ्या पहिले. हे 2 स्टेप माहित पडल्या. आता शिकायचं आहे ग्लायकोलायसिस, जे एक्झाम मध्ये मोठ्या मार्कासाठी येऊ शकतं. कदाचित 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो की एक्सप्लेन ग्लायकोलायसिस इन डिटेल. तर त्याचे 6 पॉईंट नवनीत पण दिलेले आहे, ते खूप मोठे वाटतात. तर जास्त टेन्शन नको घेऊ, एवढं लिहिलं तरी मार्क भेटतात. मग ग्लायकोलायसिस बद्दल काय लिहायचं सांगून देतो. पहिले तर एक गोष्ट समजा, इकडे पहा. तर सगळ्यात पहिले आपण जे ग्लुकोज खातो, काय खातो? ग्लुकोज. याचं रेस्पिरेशन सुरू झालं. याचं काय सुरू झालं? रेस्पिरेशन सुरू झालं की सगळ्यात पहिली जी प्रोसेस होते ती सगळ्यात पहिली प्रोसेस असते ग्लायकोलायसिस. मग इट इज द फर्स्ट स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन. मग हे एरोबिक मध्ये बी होते, एनएरोबिक मध्ये होते, दोन्ही याच्यात होते. म्हणून ग्लायकोलायसिस दोन्ही याच्यात कंपल्सरी आहे. मग हे सिंपल साधं लक्षात ठेवा. इट इज द फर्स्ट स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनची पहिली स्टेप कोणती आहे? ग्लायकोलायसिस आहे. ही कुठं होते? तर ही जर तुमची सेल आहे तर या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, तर न्यूक्लियस मध्ये नाही होत, न्यूक्लियसच्या बाहेर होते. न्यूक्लियसच्या बाहेरच्या जागेला लिक्विड असते, त्या लिक्विडला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. हे लक्षात ठेवा. ही प्रोसेस पुरीची पुरी कशामध्ये होते? तर दुसरा पॉइंट, प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. हे 1 मार्कासाठी रिकाम जागेत नेहमी विचारतात की सायटोप्लाझम मध्ये होते. मग तुम्हाला 4 पॉइंट देतो मी, मस्त निवांत काढून देतो, लक्ष देऊ नका. चलो मग काय होते? तर मस्त सायटोप्लाझम मध्ये होते. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये काय काय होत असते? तर याच्यामध्ये नेहमी एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल. किती ग्लुकोजचा मॉलिक्यूल? एक ग्लुकोजचा मॉलिक्यूलवर जर ग्लायकोलायसिसची प्रोसेस झाली तर त्याच्यापासून खूप काही काही तयार होते. काय काय तयार होते? तर याच्यापासून तयार होते, लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले तर 2PA. काय तयार होते? 2PA. आता 2PA म्हणजे काय असते? तर 2 मॉलिक्यूल तयार होतात. कोणाचे? पायरुव्हिक ऍसिडचे. 2 मॉलिक्यूल कोणाचे तयार होतात? पायरुव्हिक ऍसिड. मग सगळ्यात पहिले माहिती आहे, a molecule of glucose is oxidized step by step in this process and 2 molecule of, सगळेचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. कोणाकोणाचे? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचे 2 तयार होतात. 2 मॉलिक्यूल तयार होतात ATP चे. ATP म्हणजेच आपली एनर्जी, बॉडी मधली एनर्जी. 2 मॉलिक्यूल तयार होतात NADH2 चे. NADH2. NADH2 चे 2. NADH2 हे बी एनर्जी सारखंच आहे, टेन्शन नको. पुढे जाऊन याच्या एनर्जी मध्येच कन्व्हर्जन होते. अजून काय तयार होते? तर अजून याच्यात वॉटर तयार होते आणि H2. मग पाहून घ्या, हे लक्षात ठेवायचं. मग हा तिसरा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे याच्यातला, की ग्लायकोलायसिस मध्ये काय होते? ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि धीरे धीरे काय होते? ग्लुकोज ऑक्सिडाइज होते आणि याच्यामध्ये काय काय तयार होते? 2 मॉलिक्यूल तयार होते. कोणाचे? पायरुव्हिक ऍसिडचे 2 ATP आणि 2 NADH2 तयार होतात आणि वॉटर पण तयार होते. समजलं? मस्त. आता ही एनर्जी आहे, ही एनर्जी आहे, ही एनर्जी नाही आहे, हे वॉटर, याचं काही काम नाही. हे 5 काय होते? पायरुव्हिक ऍसिडचं काय होते? तर पायरुव्हिक ऍसिडवर डबल याचं कन्व्हर्जन होते, पायरुव्हेटचं परत कन्व्हर्जन होते. कशामध्ये कन्व्हर्जन होते? तर ऍसिटाइल कोएन्झाइम A मध्ये होते. मग हे वाक्य लक्षात ठेवायचं. चौथं,
मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म इन द प्रोसेस ऑफ कार्बन या प्रोसेस म्हणजे पायरुविक ऍसिड तयार होते, ते कन्व्हर्टेड होते कशामध्ये, मॉलिक्यूल ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम ए, त्याचं तयार होते ऍसिटाइल कोएन्झाइम ए. हे नाव जर पहिल्यांदा ऐकत असाल तर भारी जातील, पण टेन्शन नका. जर तुम्ही आज उद्या पेपर आहे आणि हे तुम्ही आज लोक ऐकलेलं नाहीये तर पाठ करू नका. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की ग्लायकोलायसिस पहिली स्टेप असते आणि हे सायटोप्लाझम मध्ये होते बास. पण जर तुम्हाला वेळ आहे तर पाठ करून घ्या, पटकन पाठ करा. काय म्हणा तर लक्षात ठेवा, तर ऍसिटाइल कोएन्झाइम ए 5 कन्व्हर्जन कशात होते, ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होते. आणि ते होताना काय काय तयार होते, तर मॉलिक्यूल तयार होतात NaDOH2 चे. लक्षात ठेवा काय तयार होतात, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDOH2 अँड मॉलिक्युल्स ऑफ CO2 कार्बन डायऑक्साइड तयार होते, आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. मग लक्षात ठेवा 4 पॉईंट लक्षात राहतील का, मस्त 4 पॉईंट. आणि त्याच्या बाजूला ही डायग्राम काढून द्यायची, GLY ग्लायकोलायसिस LYSIS, ही डायग्राम अशी काढून द्यायची थोडीशी, खुश होतात मस्त लोक. त्याला पटकन सगळा 4 पॉईंट लिहिता येतील का, आलं एक्झाम मध्ये तर लिहिता येतील का. व्हेरी गुड, मस्त जमला, मस्त. चल नेक्स्ट. आता ग्लायकोलायसिस मध्ये पहिले तर पायरुविक ऍसिड तयार झालं, त्या पायरुविक ऍसिडचं ऍसिटाइल कोएन्झाइम ए तयार झालं. आता हे ऍसिटाइल कोएन्झाइम एचं काय होतं, तर हे ऍसिटाइल कोएन्झाइम ए जातं एका सायकलमध्ये. एका सायकलमध्ये म्हणजे तर ऍसिटाइल कोएन्झाइम एचे 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि 2 मॉलिक्यूल जातात या सायकलमध्ये, असे फिरतात ते 2 मॉलिक्यूल गर्र वापस, मग दुसरा मॉलिक्यूल जाते गर्र वापस. आणि हे होताना याच्यामध्ये बरीच एनर्जी तयार होते. आता किती एनर्जी तयार होते याच्याबद्दल डिटेल मी व्हिडिओत सांगितलंय, पण आज नाही सांगणार. फक्त लक्षात बरीच एनर्जी तयार होते, कारण याच्यावर डिटेल क्वेश्चन काही आला नाही आज लोक, आणि आलाच नाही तर मग कशाला टेन्शन घेता. मग लक्षात ठेवा या सायकलला म्हणतात ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल किंवा शॉर्टकट म्हणतात क्रेब सायकल. कोणती सायकल म्हणतात, क्रेब सायकल. मग लक्षात ठेवायचं सेकंड स्टेप, कोणती स्टेप, सेकंड स्टेप. पण ही फक्त एरोबिक मध्येच होते, आपण एरोबिक शिकतोय तर लक्षात ठेवा सेकंड स्टेप कोणती आहे, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. याच्याबद्दल आज लोक क्वेश्चन आला नाही, फक्त याच्यावर काय क्वेश्चन येतो, एक ग्युरिझन येतो. मग लक्षात ठेवा याचं नाव काय, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल किंवा यालाच काय म्हणतात, क्रेब सायकल. लक्षात राहील का. हा, मग आता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की ही सायकल कुठं होते, तर ही सायकल सायटोप्लाझम मध्ये होत. तो जो ऍसिटाइल कोएन्झाइम आहे तो सेल मधल्या एका ऑर्गेनल मध्ये घुसतो आणि त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. तुम्ही ऐकलं असेल, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. मग लक्षात ठेवा की ही जी सायकल आहे TCA ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल, TCA सायकल पण म्हणतात त्याला. ही सायकल कशामध्ये होते, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल कशामध्ये होते, तर ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. तर हा सेकंड पॉईंट लक्षात ठेवा, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल कशामध्ये होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. याच्यात काय काय तयार होते, तर या सायकलमध्ये काय काय तयार होते, कार्बन डायऑक्साइड तयार होते, पण कार्बन डायऑक्साइडचं आपल्याला काही काम नाही. तर महत्वाची गोष्ट आहे H2O NaDH2 FADH2 ह्या गोष्टी तयार होतात. आता NaDH2 FADH2 काय असते, तर हे पण एनर्जीचेच फॉर्म आहे, जे एनर्जी आपण यूज करू शकत नाही अशी. म्हणजे जसं समजा भारतामध्ये कोणीतरी डॉलर घेऊन आलं तर चालणार आहे का, नाही, भारतात फक्त रुपयाच चालतो, मग हे डॉलर आहे. याच्या पहिले चिल्लर करून आला लागेल तुम्हाला रुपयामध्ये, मगच तुम्ही ते यूज करू शकता. सांगा पटापट, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल बद्दल काय शिकले, तर याला क्रेब सायकल म्हणतात. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि याच्यामध्ये काय काय तयार होते, ते NaDH2 FADH2 आणि ATP तयार होतात. समजलं, मस्त. जास्त लर्न करत बसायचं नाही, वेळच नाही तेवढा आपल्याकडे. चला बा, आता एक्झाम मध्ये येते याचा डिफरन्स जो कामाचा आहे, करा IMP आणि हा पाठ करा लगेच. आता तुम्ही म्हणता सर आता हे कसं पाठ करा, तर लवकर लवकर होते, टेन्शन नको, पटकन होते. कसं, तर इट इज अ सायक्लिक प्रोसेस. आता ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल पाहिली, त्याचं नावच आहे सायकल. सायकल म्हणजे ही प्रोसेस गोल फिरेल, सुरुवात जिथून होईल तिथंच एंड होईल. मग याला म्हणायचं इट इज अ सायक्लिक प्रोसेस किंवा इट इज अ सायक्लिक पाथवे. पहिला पॉईंट, हे सायक्लिक आहे का, नाही. मग इट इज अ वन वे किंवा लिनियर पाथवे. मग याचं इट इज अ लिनियर पाथ. ग्लायकोलायसिस मध्ये पायरुविक ऍसिड पासून ऍसिड. दुसरं, याच्यामध्ये प्रोसेस कशापासून सुरू होते आणि याच्यामध्ये कशापासून सुरू होते, तर ग्लायकोलायसिस ग्लुकोज पासून सुरू होते. म्हणून लक्षात ठेवा सबस्ट्रेट मध्ये सुरुवात कुठून झाली, आपल्या याच्यापासून कोणत्या पदार्थापासून सुरुवात झाली, तर आपली कशापासून झाली, ग्लुकोज पासून सुरुवात झाली. ही कशापासून झाली होती, ऍसिटाइल कोएन्झाइम ए पासून सुरुवात झाली. आणि ऍसिटाइल कोएन्झाइम पासूनच मेन सुरुवात झाली, त्याच्यापासूनच काय झाली, क्रेब सायकल सुरुवात झाली. तिसरी गोष्ट, कुठं होते, तर कुठं होते, ग्लायकोलायसिस कुठं होते, सायटोप्लाझम मध्ये होते. लिहायचं ऑकर्स इन सायटोप्लाझम. हे कुठं होत असते, तर ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. मॅट्रिक्स काही लिहू नका, डायरेक्टली लिहा मायटोकॉन्ड्रिया. ही मायटोकॉन्ड्रिया होते. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट कशात काय तयार होते, याच्यात नेहमी पायरुविक ऍसिड NaDH2 आणि FADH तयार होते. लक्षात ठेवा याच्यामध्ये पायरुविक ऍसिड NaDH ATP तयार होतो आणि याच्यामध्ये काय तयार होतं, तर NaDH2 बी तयार होतो, FADH2 तयार होतो आणि ATP पण तयार होतो आणि कार्बन डायऑक्साइड पण तयार होतो. हे लक्षात ठेवा.
काय काय तयार होते, असे 4 पॉईंट. आता 5वा पॉईंट, ही प्रोसेस होण्यासाठी एनर्जी लागत नाही. म्हणजे ही प्रोसेस एनर्जी स्वतः कंझ्युम करत नाही, स्वतः एनर्जी खात नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, इट डज नॉट कंझ्युम एटीपी. क्रेब्स सायकल होण्यासाठी एटीपी लागत नाही, पण ग्लायकोलायसिस होताना 2 एटीपी खर्च होऊन जातात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव जा की ग्लायकोलायसिस होताना 2 एटीपी काय होतात, खर्च होतात. आणि शेवटचं 6, इट जनरेट 2 जीटीपी एटीपी मॉलिक्यूल फ्रॉम ऍसिटाइल कोएन्झाइम. येते याच्यात 2 एटीपी तयार होतात. जीटीपी लक्ष सोडून द्या, जीटीपी आणि एटीपी दोन्ही सेम असतात. यात 2 एटीपी तयार होतात आणि इट जनरेट 2 एटीपी मॉलिक्यूल फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. याच्यात बी 2 एटीपी तयार होतात. मग हा पॉईंट डिफरन्स झाला का नाही, मग हे लिहायचं नाही. एवढे लिहायचे वरचे 4-5 आहे नाही, लक्षात आला चालतात. वरचे 4 तर लिहिजा, कारण 2 मार्कासाठी जिन. मग 2 मार्कासाठी 4 पॉईंट पाहिजेत. पटकन लिहून घ्या, पाठ करून घ्या. मी स्क्रीनशॉट काढायला वेळ देतोय, पण स्क्रीनशॉट काढायचाच नाहीये, लिहायचं आहे. पटकनी पाठ करा, IMP आहे. चला लिहा पटापटा, राहतील का? व्हेरी गुड, मस्त. आता शेवटची गोष्ट, जे FADH होतं, NADH होतं, ते तर एनर्जी होती. मग यूज कशी करायची, तर त्याला पहिले एटीपीत कन्वर्ट करायचं. मग त्याची प्रोसेस होते याच्यामध्ये ETC रिएक्शन मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. याच्यात काय होत असते, तर एक NADH2 याच्यात जाते, NADH2 या रिएक्शन मध्ये जाते आणि तिकून 3 एटीपी निघतात. मग आता कोणीतरी विचारलं एक्झाम मध्ये की सांगा फ्रॉम 1 NADH2 हाऊ मेनी एटीपी आर प्रोड्यूस, तर 3 एटीपी तयार होतात. मग जर समजा एक FADH2 गेला, FADH2 जर गेला या प्रोसेसमध्ये, तर किती एटीपी तयार होतात, तर 2 एटीपी. मग हेच कामाचं आहे, हे बाकीचं आज लोक कधी विचारलं नाही, मग डोकं लावायचं नाही. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये फक्त NADH2 FADH2 याची चिल्लर करून भेटते की कशामध्ये, एटीपी मध्ये, जेणेकरून तुम्ही ते यूज करसाल. मग एक NADH म्हणजे 3 एटीपी, एक FADH म्हणजे 2 एटीपी. एन्जॉय. चला संपला कार्यक्रम. मग याच्यातलं जास्त काही आलंच नाही एक्झाम मध्ये. आज लोक काय आलं, ग्लायकोलायसिस आलं. मग तुम्हाला ते पाठ करणं पडेल. आणि जे जे मधात कामाच्या गोष्टी आहे की TCA सायकल कुठे होते, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये काय होते, हे तुम्हाला माहिती आहे. मग लक्षात ठेवा, त्या छोट्या छोट्या गोष्टीत एक्झाम मध्ये येतात. पूर्णचं पूर्ण आज लोक कधी विचारलेलं नाहीये, म्हणून मोठ्या क्वेश्चन पाठकायच्या नादी लागू नका. आता ऐका, तर जेव्हा पण तुमचं एरोबिक रेस्पिरेशन होईल, त्याच्यामध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होते. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ग्लुकोज तुमचा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होते आणि तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला की तुमच्या याच्यात टोटल 38 एटीपी म्हणजे 38 एटीपी एनर्जी तयार होते. मग जर कोणी विचारलं, 4था पॉईंट, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एनर्जी तयार होते किंवा किती एटीपी तयार होतात, तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 एटीपी तयार होतात. किती तयार होतात, 38 एटीपी. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवून द्यायची. हे झालं त्याचं कॅल्क्युलेशन, मी लिहून ठेवलंय, पण हे काही कामात पडत नाही कारण एक्झाम मध्ये येत नाही. एवढं लक्षात राहील का एरोबिक बद्दल लक्षात, की ऑक्सिजन प्रेझेंट असते, 3 स्टेप असतात, ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होते आणि 38 एटीपी तयार होतात. हे 4 पॉईंट डायरेक्ट पाठ पाहिजेत. झाले पाठ, मस्त. आता पुढे काय, तर पुढे काहीच नाही. पुढे फक्त 2 मार्काचा येणारा IMP क्वेश्चन आहे की NAD आणि FAD चा फुल फॉर्म सांगा. काय 2 मार्काचा येणारा IMP क्वेश्चन आहे की NAD आणि FAD चा काय सांगा, फुल फॉर्म सांगा. मग जर विचारला तर सांग जा काय NAD FAD चा फुल फॉर्म काय. तर NAD चा अर्थ होते निकोटिनॅमाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FAD चा काय होते, फ्लेविन अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. 1 मार्काचे MCQ मध्ये विचारला जातो तर करावा लागेल. तर मग लिहा पटकन, पाठ करा. निकोटिनॅमाइड, N फॉर निकोटिनॅमाइड, अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, F फॉर फ्लेविन. मग निकोटिनॅमाइड आणि फ्लेविन हे 2च शब्द पाठ करण्या पुढे तर अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड सेमच आहे. जमलं. आणि हे दोन्हीचे दोन्ही एन्झाइम्स आहे. हे दोन्ही कोण आहे, एन्झाइम्स आहे. हे कशात तयार होतात, फॉर्म इन द सेल. हे सेल मध्येच तयार होतात आणि यूज इन अ सेल्युलर रेस्पिरेशन. आणि सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये यूज होतात कारण NAD पासूनच NADH2 तयार होतो, NADH2 तयार होतो आणि FAD पासूनच कोण तयार होतो, FADH2 तयार होतो आणि याच्यापासूनच पुढे जाऊन काय तयार होते, ATP एनर्जी तयार होते. म्हणून लक्षात ठेव जा, ही गोष्ट डोक्यात ठेव जा. NAD FAD कामाची गोष्ट आहे. मग आता एक्झाम मध्ये एकदा आलतं की विच आर द एन्झाइम यूज इन अ सेल्युलर रेस्पिरेशन. पोरांना समजलंच नाही, पण मी सांगतो ना कोणते 2 एन्झाइम आहे. तर FAD आणि NAD हे 2 एन्झाइम आहे जे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये तयार पण होतात आणि यूज पण होतात. राहील लक्षात, मस्त, व्हेरी गुड. चलो आता लक्षात ठेवायचं, हा डायग्राम मोस्ट IMP आहे आणि हे आताच पाठ करा पटकन करा. मोस्ट IMP. तुम्ही म्हणता सर बुक कुठे आहे, हो सर बुक मधलं शिकवा. आता बाळा बुक मधलंच चालू आहे, तुमच्या पुस्तकातली एक गोष्ट याच्यात चालू आहे. फक्त मी सांगतो तेवढं करा, हे चॅप्टर तुमचं होऊन जाईल. डोंट वरी, पूर्ण विश्वास ठेवा माझ्या.
आउट ऑफ दिले मागच्या वर्षी मी स्वतःही घेतले. चला ऐका काय करणार आपल्याला फक्त. तर लक्षात ठेवायचं कार्बोहायड्रेट आपण खातो, त्याच्यावर ग्लायकोलायसिसची प्रोसेस होते, मग त्याच्यावर पासून पायरुविक ऍसिड तयार होते, पायरुविक ऍसिड पासून ऍसिटाइल कोएन्झाइम तयार होते, ऍसिटाइल कोएन्झाइमवर आपण क्रेब सायकलची प्रोसेस होते आपल्या बॉडीमध्ये, आणि त्याच्या बाद एनर्जी तयार होते, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी तयार होते. समजलं. पण समजा असं 3 दिवस मी जेवलोच नाही, मग मी ना कार्बोहायड्रेट तर खाल्लंच नाही, मग अशा वेळेस माझी बॉडी एनर्जी तयार करेल की मी मरून जाईल. तर बाळा तू एका दिवसात मरतो का? नाही, तू जगतो महिनाभर 2 महिने. मग कसा काय जगतो? तर कारण तेव्हा तुझी बॉडी बाकीच्या गोष्टी यूज करते. जर तुम्ही लय जाडे असताल तुमच्या बॉडीवर फॅट असतं, लिपिड्स असतं, ते यूज करते. तुमचे मसल्स असतात त्याच्यामधलं प्रोटीन यूज करते, मग काही पण यूज करते बॉडी. मग लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही खात नाही, इफ देर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ द कार्बोहायड्रेट, जर कार्बोहायड्रेट तुम्ही ना पुरेसं खाल्लं नाही, जसं तुम्ही ना उपवास केला, तर उपवासमध्ये आपण कार्बोहायड्रेट खात नाही म्हणा. काही सर उपवास असला की तर आम्ही डबल खातो, उसळ खातो, केळी खातो, सगळंच खातो. आपला उपास नाही, ओरिजिनल उपास जर केला तर त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट कमी जाते. मग त्या टाइमला बॉडी काय करते? बाकीचं यूज करते. मग काय यूज करते? तर त्या टाइमला प्रोटीन आणि लिपिड यूज करते. तर लक्षात ठेवायचं एकच क्वेश्चन कामाचा याच्यामध्ये, की तुमच्या बॉडीमधलं लिपिड म्हणजे फॅट्स याचं कन्व्हर्जन होते फॅटी ऍसिड मध्ये, आणि फॅटी ऍसिडवर लक्षात ठेवा नेहमी ऍसिड, पायरुविक ऍसिड कसा होता तसाच फॅटी ऍसिड असतो. हा फॅटी ऍसिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन होते ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये, आणि मग पुढे सायकल सुरूच. क्रेब सायकल, एनर्जी, म्हणजे तुमच्या बॉडीच्या फॅट पासून पण एनर्जी यूज होते जेव्हा कार्बोहायड्रेट खात नाही तेव्हा. कधी कधी प्रोटीन पासून पण होते. तर प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? अमिनो ऍसिड. आपण लास्ट चॅप्टर मध्ये शिकलो की अमिनो ऍसिड पासून प्रोटीन बनते, मग प्रोटीन तुटलं की अमिनो ऍसिड बनते, आणि या अमिनो ऍसिडचं परत काय बनते? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, आणि परत सायकल सुरू. मग हा चार्ट पाठ करा की कार्बोहायड्रेट प्रोसेस, कार्बोहायड्रेट जर नसलं तर लिपिडचं फॅटी ऍसिड, आणि मग प्रोसेस प्रोटीनचं अमिनो ऍसिड, मग प्रोसेस. पण प्रोसेस थांबत नाही जोपर्यंत बॉडीतल्या तिन्ही गोष्टी संपत नाही. तिन्ही गोष्टी संपल्या की माणूस संपला. जय माता दी, खलास. चलो सांगा पटापट, लक्षात राहील का? राहील का लक्षात? अरे यस नो बोला. बोलले? व्हेरी गुड. आता इम्पॉर्टंट गोष्ट जे एक मार्गाला विचारतो. पहिली गोष्ट की ग्लायकोलायसिस कोण शोधून काढली होती? तर 3 सायंटिस्ट होते. 3 सायंटिस्ट होते. कोणकोणते होते? गुस्टोव विम्बेडन, ओटो मेरॉफ अँड जॅकॉब परनास, असं त्याचं नाव, अलॉंग विथ देअर कलिग. असे बाकीचे होते पण हे 3 महत्वाचे होते. या लोकांनी ग्लायकोलायसिसची प्रोसेस शोधून काढली होती. मग या तिघांच्या नावावरून ग्लायकोलायसिसले अजून एक नाव दिलं, आणि ते नाव होतं EMP पाथवे. हे एक्झाम मध्ये विचारतात की ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ग्लायकोलायसिसला अजून काय म्हणतात? तर ग्लायकोलायसिसला EMP पाथवे पण म्हणतात. का? तर E फॉर इम्बेडन, M फॉर मेरॉफ अँड P फॉर परनास. राहील लक्षात? मग ग्लायकोलायसिसला EMP पाथवे म्हणतात. त्यांचे नावं किंवा पाठ करायची गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवा ग्लायकोलायसिसला EMP पाथवे म्हणतात, ग्लायकोलायसिसला EMP पाथवे म्हणतात, ग्लायकोलायसिसला EMP पाथवे म्हणतात. तर म्हणतात. आपलं काय चाललं म्हणून टाकायचं. चलो मस्त. आता दुसरी महत्वाची गोष्ट, क्रेब सायकल कोणी शोधली होती? तर क्रेब सायकल शोधली होती सर हन्स क्रेबनं. म्हणून याचं नाव दिलं होतं त्या सायकलला की क्रेब सायकल. ओरिजिनल मध्ये त्या सायकलचं नाव काय होतं? ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. हे त्या सायकलचं ओरिजिनल नाव आहे, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. पण ती शोधून कोण काढली? तर एक सर होते, त्याचं नाव होतं हन्स क्रेब. यानं शोधून काढली, म्हणून याचं नाव काय दिलं? त्या सायकलला दिलं. आणि हे तुम्हाला गिव्ह रिझन पण आहे. मग एवढं सोपं गिव्ह रिझन आहे. मग राहील का लक्षात? मग हे पटकन पाठ करून घ्यायचं. मग यांना नोबेल प्राइज भेटलं होतं. मग लक्षात ठेवायचं ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकलला क्रेब सायकल म्हणतात, क्रेब सायकलला ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल म्हणतात. लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही पाठ करायचं. मस्त. आता काय शिकणं आहे? तर जसं एरोबिक रेस्पिरेशन आपण पुरं पाहिलं, तसं एनोरोबिक पाहून घेतो. 2 शब्दात तुम्हाला एनोरोबिक सांगतो की बाळा याच्यामध्ये ग्लुकोज पुरं ऑक्सिडाइज होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, यात उल्लूची एनर्जी तयार होते. किती? फक्त 2च ATP. लक्षात ठेव, एनर्जी किती तयार होते? फक्त 2 ATP. त्यात किती तयार झाली होती? 38 ATP. मग अजून एक डिफरन्स सापडला की तिकडे 38 ATP, इकडे 2च ATP. मग लक्षात ठेवायचं. आता बाकीच्या गोष्टी पाहू पटापट. एनएरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. आता याच्यामध्ये 2 स्टेप असतात. कोणत्या 2 स्टेप असतात? तर पहिली असते ग्लायकोलायसिस, दुसरी क्रेब सायकल नसते, तर दुसरी असते फर्मेंटेशन. म्हणजे याच्यात ती वस्तू ग्लायकोलायसिस झाली की ग्लुकोज आंबते, आमलं की संपलं, झाली प्रोसेस कंप्लीट. आणि याच्यात 2च ATP तयार होतात. मग जास्त लक्षातच नका ठेवू, फक्त लक्षात ठेवा किती ATP तयार होतात? 2च ATP तयार होतात. याच्यामध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होते, आणि हेच तुम्हाला डिफरन्स मध्ये लिहिणं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यातल्या 2 स्टेप कोणत्या? तर ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन. जसं त्यात लिहिलं त्यात लिहून टाका. लिहा पटापट, डिफरन्स बिटवीन कंप्लीट करा. डेफिनेशन, देर आर 2 स्टेप, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन आणि 2च ATP तयार होतात. पण 4 पॉईंट तुमचे रेडी आहे. मस्त, एकदम क्लिअर जमलं.
आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इकडे पहा इकडे पहा इकडे पहा. फर्मेंटेशनची डेफिनेशन आज लोक विचारले नाही, फक्त ऐकून घ्या माझी गोष्ट, की कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा, ग्लायकोलायसिस झालं की ती गोष्ट आंबते आणि त्याच्यापासून अल्कोहोल तयार होते किंवा ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतात, त्या गोष्टीला आपण फर्मेंटेशन म्हणतो. त्याच्यापासूनच ब्रेड, दारू गिरू हे बनतात. पण टेन्शन घेऊ नका, हे एक्झाममध्ये येत नाही, कारण हे 9वी मध्ये होतं. आता सोडून द्यायचं. मग आता लक्षात ठेवायचं की एनएरोबिक रेस्पिरेशन कशा कशात होते. तर कोणी जर विचारलं की एनएरोबिक रेस्पिरेशन कशा कशात होते, तर याच्यासाठी लक्षात ठेवायचं की एनएरोबिक रेस्पिरेशन होते मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये, लाईक बॅक्टेरिया सारखे. आणि त्याला ऑक्सिजनची गरज नाही, ते त्याचं रेस्पिरेशन करतात. आणि दुसरं, आपल्यासारखे हायर ॲनिमल आपण पण एनएरोबिक करतो. तुम्ही म्हणसान कधी, तर जेव्हा जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी पडते, मग तिथं एनएरोबिक रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये होते. मग हे लक्षात ठेवा. जर समजा ऑक्सिजन नसलं लेवल सराउंडिंग, तर हा मोठा क्वेश्चन येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, जर समजा ऑक्सिजन आजूबाजूला नसलं तर हायर प्लांट्स अँड ॲनिमल ऑर्गॅनिझम ऑल्सो परफॉर्म एनएरोबिक रेस्पिरेशन. हे गिव्ह रिझन आहे, म्हणून मी समजून सांगून राहिलो. लक्षात ठेवा, इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन जर कमी असलं तर मोठे म्हणजे आपल्यासारखे हायर ॲनिमल आणि ऑर्गॅनिझम पण काय करतात, परफॉर्म करतात. कोणतं एनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. त्याचे एक्झाम्पल पण लिहायचे. पहिलं लिहायचं मसल सेल, आपल्या ह्युमनचे मसल सेल. आता जर तुम्ही असं डंबेल घेतलं आणि चालू केलं असं 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 असं, जर डंबेल कंटिन्यू तुम्ही उचलत राहिले, डंबेल काय केले कंटिन्यू तुम्ही जर उचलत राहिले, तर काय होईल, थोड्या वेळानंतर इच्छा सेलला ऑक्सिजन भेटणार नाही, पण त्याला एनर्जी तर पाहिजे, कारण हे डंबेल उचलणं चालूच आहे. मग इच्छे मसल्स काय करतील, एनएरोबिक रेस्पिरेशन करतील. मग ही गोष्ट डोक्यात ठेवायची की मसल सेल्स काय करतात, एनएरोबिक रेस्पिरेशन करतात कधी, एक्सरसाइज करताना. आणि बस, राहील का लक्षात, पटकन सांगा. मग मसल सेल्स पण एनएरोबिक रेस्पिरेशन करतात कधी. व्हेरी गुड. चलो, दुसरी गोष्ट काय करायचं, तर जेव्हा पण आपण एखादी बी जमिनीमध्ये पेरतो, तर जमिनीच्या अंदर तर काही ऑक्सिजन नसतो. जर त्या जमिनीवर पाणी आहे, इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन, जर समजा जमिनीवर पाणी असलं आणि जमिनीच्या अंदर जर बी आहे, तर हिच्यापर्यंत ऑक्सिजन तर जात नाही. मग हे काय करणार, तर एनएरोबिक रेस्पिरेशन करणार. मग 2 एक्झाम्पल लिहायचे, आपले मसल्स आणि हे सीड. अजून एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, तर आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल असतात. आपल्या ब्लडमध्ये कोणते सेल असतात, रेड ब्लड सेल असतात, आरबीसी. या आरबीसी मध्ये मायट्रोकॉन्ड्रियाच नसतो. हे तुम्हाला 8वीत शिकवलं. आरबीसी मध्ये मायट्रोकॉन्ड्रिया ॲब्सेंट असतो, त्यामुळे याला ऑप्शनच नाहीये. मग हे एनएरोबिकच रेस्पिरेशन करतात. मग 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एनएरोबिक कोण कोण करतं, तर पहिला करतो मसल सेल, दुसरा कोण करतो, तर हा आरबीसीज, आणि तिसरा कोण करतो, तर तिसरा लक्षात ठेवायचं ते जर्मिनेटिंग सीड. आणि कोण आणखीन कोण करतात, तर बॅक्टेरिया पण काय करतात, एनएरोबिक रेस्पिरेशन करतात. आणि त्याचा हा चार्ट पण पाठ करून ठेवा, सोपा आहे. पहा, मग ग्लुकोज ग्लायकोलायसिस, ग्लायकोलायसिसचं डायरेक्ट काय होते, पायरुविक ऍसिड तयार होते. मग पायरुविक ऍसिड तिन्ही साईडनं लिहायचं. पायरुविक ऍसिडवर एकच प्रोसेस होते, ते म्हणजे फर्मेंटेशन फर्मेंटेशन फर्मेंटेशन. पण फर्मेंटेशन कोणात होते, त्याच्यानुसार त्याचे अलग अलग वस्तू तयार होतात. फर्मेंटेशन नंतर काय तयार होते, तर फर्मेंटेशन जेव्हा ईस्टमध्ये होते, त्याच्यामध्ये ते ईस्ट जो ब्रेडमध्ये किंवा पावमध्ये टाकतात, ते ईस्टमध्ये होते, तेव्हा अल्कोहोल तयार होते. जेव्हा फर्मेंटेशन तुमच्या मसल सेलमध्ये होते, तेव्हा लॅक्टिक ऍसिड तयार होते. तर तुमच्या मसल सेल्समध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होते, त्याच्यामुळे हातपाय दुखतात. आणि शेवटची गोष्ट, जेव्हा हेच कोणतं फर्मेंटेशन हे मायक्रोबमध्ये म्हणजे बॅक्टेरियामध्ये होईल, तेव्हा डिफरंट प्रोडक्ट तयार होतात, जसे व्हिनेगर आणि विटॅमिन तयार होतात. हा चार्ट लक्षात ठेवायचा, पटकन एकदा काढून पाठ करा, लगेच लगेच लगेच. आणि मला एरोबिक एनएरोबिक मधला डिफरन्स एकदा लिहून दाखवा, कमेंटमध्ये टाका. एरोबिक मध्ये काय असते, एनएरोबिक मध्ये काय असते. 6 पॉईंट 4 पॉईंट तर जमलेच पाहिजेत. चलो, मग आता आपण आता लोक एटीपी बोंबललो, तर लक्षात ठेवा एटीपीवर क्वेश्चन आज लोक आला नाही, पण फुल फॉर्म लक्षात ठेवा, अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ए म्हणजे अडेनोसाइन, टी म्हणजे ट्राय आणि पी म्हणजे फॉस्फेट. एटीपी अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता याच्यात काय असते, तर या डायग्रामवर क्वेश्चन येऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं, एटीपी इज कॉल्ड ॲज रिकामी जागा ऑफ द सेल. मग एटीपीला काय म्हणतात, एनर्जी करन्सी. कारण काय, आपल्या बॉडीमध्ये एटीपीच हे एनर्जी म्हणून चालते. आपल्या बॉडीमध्ये एटीपी असतो, त्याच्यापासून एनर्जी बनते. तर एटीपी म्हणजे, तर पहा, हा अडेनाइन, हा रायबोज, आणि याच्यात 3 फॉस्फेट असतात. त्या 3 फॉस्फेट मधला हा जो तिसरा फॉस्फेट असतो, याच्यामध्ये एनर्जी भरलेली असते. आणि हा तिसरा फॉस्फेट जेव्हा तुटतो, तेव्हा एनर्जी बाहेर निघते. काय होते, एनर्जी काय होते, बाहेर निघते. आणि हे एनर्जी आपली बॉडी काय करते, मग यूज करते. बॉडी म्हणजे आपली सेल यूज करते, सॉरी, आपल्या बॉडीच्या सेल काय करतात, यूज करतात. आणि हा तिसरा फॉस्फेट अलग होऊन जातो, आणि त्याच्यामुळे काय होते, एनर्जी रिलीज होते. मग लक्षात ठेवा, मग अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे फुल एनर्जी, त्याच्यातला एक फॉस्फेट अलग झाला की बॉडीने एनर्जी यूज केली, म्हणजे बनला तुमचा एडीपी, अडेनोसाइन डायफॉस्फेट. कारण 2च राहिल्यात आणि एक फॉस्फेट तर सोडून चालला गेला. मग लक्षात ठेवा,
ATP इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. की रिकाम जागा इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. एनर्जी करन्सी म्हणजे ATP, ATP म्हणजे एनर्जी करन्सी. ATP करन्सी, करन्सी एनर्जी, ATP. समजलं आता. कार्बोहायड्रेट संपलं, एरोबिक एनरोबिक संपलं, तो डिफरन्स पाठ करा, लगेच तो कामाचा आहे. झालं. आता कार्बोहायड्रेट झाल्यानंतर दुसरी गोष्ट जी आपण खातो ते म्हणजे प्रोटीन. प्रोटीन बद्दल जास्त काहीच लक्षात न वाटू, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे प्रोटीन खाल्ल्यामुळे आपल्याला किती एनर्जी भेटते. तर जेवढी कार्बोहायड्रेटमुळे भेटते तेवढीच प्रोटीनमुळे भेटते. तर ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स असू द्या, या बाकीच्या गोष्टी सोडून द्या. मग आपल्याला प्रोटीनमुळे किती एनर्जी भेटते, तर 4 किलो कॅलरी, CAL लक्षात ठेवा. 1 ग्रॅम प्रोटीन जर तुम्ही खाल्लं, 1 ग्रॅम प्रोटीन जर तुम्ही खाल्लं तर किती एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरी. एवढं डोक्यामध्ये असू द्या, हे कामाचं आहे. 1 ग्रॅम प्रोटीन खाल्लं किती एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. आणि जेव्हा आपण प्रोटीन खातो, ते प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये जाते, त्याचं अमिनो ऍसिड बनते. मग ते अमिनो ऍसिड पूर्ण सेल पर्यंत जाते. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीच्या सेल काय करतात, त्याला गरजेचं प्रोटीन जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो ते प्रोटीन आपोआप बनवतात. मग आता आपल्याला शिकायचं आहे की कोणता आपल्या बॉडीच्या सेल कोणतं प्रोटीन बनवतात, हे मोस्ट IMP आहे. म्हणजे हा चार्ट, याच्यावर एक क्वेश्चन 1 मार्क और 3 मार्क ए ना र च स्टार करून ठेवा. ए ना र च पाठ करा हा चार्ट पटकन. मग पहा, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन पासून अमिनो ऍसिड बनते आणि या अमिनो ऍसिड पासून परत प्रोटीन बनते. तर कोणतं प्रोटीन कोण बनवते हे लक्षात ठेवा. हा चार्ट मोस्ट IMP आहे. तर लक्षात ठेवा, तुमच्या जे बोन्स असतात, हड्डे असतात, ते बनवतात ओसेइन. कोणतं प्रोटीन बनवतात, ओसेइन. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी स्किन आहे ते काय बनवतात, मेलॅनिन आणि केरॅटिन बनवतात. दोन लक्षात ठेवायचं, काय बनवतात, मेलॅनिन अँड केरॅटिन. तिसरी गोष्ट की तुमचं जे ब्लड आहे, रक्त आहे, ते काय बनवते, तर हिमोग्लोबिन आणि अँटीबायोटिक बनवते. तिसरी गोष्ट, मसल्स काय बनवतात, तर ते ऍक्टिन आणि मायोसिन बनवतात. नंतर तुमचा पिच्युटरी ग्लँड असतो तुमच्या बॉडीमध्ये, इथं तो काय बनवतो, तो हार्मोन्स बनवतो. काय करतो, तो खूप सारे हार्मोन्स बनवतो. आणि नंतर पॅनक्रियाज असतात पोटामध्ये, तर पॅनक्रियाज असतो इथं पोटामध्ये, तो काय करतो, तर तो तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन बनवतो. आणि तुमच्या सेल व्हेरियस टाईपचे प्रोटीन बनवतात, टू फॉर्म सेल मेम्ब्रेन. मग एवढ्या गोष्टीपैकी हे महत्वाचं आहे. IMP पाठ करा, पाठ करा, पाठ करा, पाठ करा, पाठ करा, पाठ करा. हे आज लोक कधी विचारलं नाही, पण हे बी पाठच करा. आता एक कशाला सोडता. मग हा चार्ट महत्वाचा आहे, पटकन 2 खेप लिहून काढा लवकर, मस्ट इम्पॉर्टंट आहे. चला पटापट सांगा कोण काय बनवते. मग कमेंटमध्ये सगळ्यांचा आन्सर मला पाहिजे, सगळ्यांनी टाका. आता कोणत्या प्रोटीन पासून काय होते हे सगळं मी डिटेलमध्ये शिकवलंय, पण ते आता नको, आता वेळ थोडी आहे. फक्त IMP क्वेश्चन रिपीट घ्यायचे आपल्याला. चलो पटकनी. मग राहील लक्षात की प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी एनर्जी तयार होते. समजलं, मस्त. आता लक्षात ठेव जा राहील. आता बाकीचा आज लोक एक्झाम मध्ये काही आलेलं नाहीये, म्हणून आपण या बाकीच्या गोष्टी घेऊ पण नाही. डिटेल क्लासमध्ये त्या घेतलेल्या आहे, आता काही गरजेचं नाहीये. आता महत्वाची रिकामी जागा. तर जगामध्ये सगळ्यात जास्त अवेलेबल असलेलं प्रोटीन कोणतं जर कोणी विचारलं तर ते आहे आपलं रुबिस्को. कोणतं प्रोटीन आहे, रुबिस्को. तर एक पहा, द एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. तर झाडांच्या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असलेलं कोणतं, रुबिस्को इज द अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. तर निसर्गात सापडणारं सगळ्यात जास्त प्रोटीन कोणतं असेल तर ते कोणतं आहे, रुबिस्को आहे. आणि तुमची जे झाडं आहे ते झाडं काय करतात, तर जमिनीमधून मिनरल्स घेतात, काय करतात, नायट्रोजन घेतात, त्याच्यापासून काय करतात, ते प्रोटीन बनवतात. मग लक्षात ठेवायचं, तर त्या मिनरलचं नाव आहे डेनोओ. मग हे लक्षात ठेवा, प्लांट्स प्रोड्युसेस नेसेसरी अमिनो ऍसिड फ्रॉम द मिनरल. लक्षात ठेवा, प्लांट अमिनो ऍसिड तयार करतात. कोणत्या मिनरल पासून अमिनो ऍसिड तयार करतात, तर डेनोओ पासून. मग या दोन रिकाम जागा लक्षात ठेवा की झाडं अमिनो ऍसिड बनवतात कशापासून, डेनोओ पासून. आणि सगळ्यात जास्त अबंडंट प्रोटीन कोणता आहे, तर रुबिस्को. कसं मी तुम्हाला मस्त पॉईंट काढून देतो, बाकी टेन्शन न घेऊ. तिसरं आहे लिपिड. लिपिड्स म्हणजे जवळपास सध्या 11वी 10वी साठी फॅट. समजा तुमच्या बॉडीवर जे फॅट्स असते त्याला काय म्हणतो, लिपिड्स. पण फॅट्सचे 2 टाईप असतात, हेल्दी अनहेल्दी. ते आपण डिटेलमध्ये पाहिलंय. आता लक्षात ठेवा, जर लिपिड्स किंवा त्यानं फॅट्स म्हटलं तर 1 ग्रॅम फॅट्स, 1 ग्रॅम काय म्हणतोय मी, लिपिड्स, हे एक्झाम मध्ये आलं होतं मागच्याच वर्षी, 9 किलो कॅलरी एनर्जी देते. मग एवढं लक्षात ठेव जा. 1 कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी, 1 प्रोटीन 4 किलो कॅलरी, 1 ग्रॅम लिपिड म्हणजे 9 किलो कॅलरी. ही गोष्ट डोक्यात ठेव जा, याच्यापासून सगळ्यात जास्त एनर्जी भेटते. मग 1 ग्रॅम लिपिड पासून 1 ग्रॅम लिपिड पासून किती एनर्जी भेटते, तर 9 किलो कॅलरी भेटते. तर लिपिडची डेफिनेशन एक्झाम मध्ये येण्यासारखी आहे, म्हणून लक्षात ठेवायचं लिपिड काय असते. तर लिपिड नेहमी लक्षात ठेवायचं, फॅट्स, द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड, तुमच्या बॉडीमध्ये असलेला फॅटी ऍसिड
आणि तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रमाण असलेलं अल्कोहोल, या दोन गोष्टीच्या बॉन्ड पासून बनलेल्या गोष्टीला आपण लिपिड्स म्हणतो. मग फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्या बॉन्ड पासून जी वस्तू आपल्या बॉडीमध्ये बनलेली असते त्याला लिपिड्स म्हणतात. ही डेफिनेशन पाठ करून घ्या, 1 मार्कासाठी येऊ शकते. व्हॉट इज द लिपिड्स? व्हॉट आर लिपिड्स? सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल इज कॉल्ड एज लिपिड्स. राहील लक्षात? मस्त मस्त, व्हेरी गुड. आता लक्षात ठेवा की तुमच्या बॉडीमधल्या लिपिड किंवा फॅटी ऍसिड याचे युजेस काय, याच्यापासून तुमची बॉडी काय बनवते. तर लक्षात ठेवा, फॅटी ऍसिड पासून तुमची बॉडी काय बनवते, तर फॉस्फोलिपिड बनवते. दुसरं काय बनवते, तर खूप सारे हार्मोन बनवते. कोणते हार्मोन? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन आर हार्मोन बनवते. आणि कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल, नर्व सेलचे जे एक्झॉन्स असतात त्याची कवरिंग, एक्झॉन टर्मिनल, त्याची कवरिंग पण कोण बनवते, त्याची कवरिंग पण पहा, एक्झॉनची जी कवरिंग आहे त्या एक्झॉनची कवरिंग पण कोण बनवते, तर हेच बनवतात फॅटी ऍसिड. मग युजेस ऑफ फॅटी ऍसिड जर विचारलं, काय विचारलं, युजेस ऑफ फॅटी ऍसिड जर विचारलं तर हे 3 लक्षात ठेव. पहिलं, फॉस्फोलिपिड बनते, प्रोड्युसेस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. फॉस्फोलिपिड पासून काय बनते, प्रोड्युसेस प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेलच्या मेम्ब्रेन बनतात. दुसरं, हार्मोन्स बनतात. कोणकोणते हार्मोन? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन, हे सगळे हार्मोन बनतात. नंतर नर्व सेलच्या भोवतीची जी कवरिंग असते ते पण कशापासून बनते, याच्याच पासून बनते. सांगा पटकन, राहील का लक्षात? मस्त, व्हेरी गुड. चॅप्टर संपत आला. ओके, आता पुढे काहीच नाही. मस्त. आता एक क्वेश्चन रिकाम जागेमध्ये आलता की जे शिल्लकचं लिपिड असते ते कुठं स्टोअर होते, तर तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस लिपिड असते ते नेहमी अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूवर स्टोअर होते. अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी स्टोअर लिपिड. मग तुमच्या बॉडीमध्ये जो अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असतो म्हणजे फॅट्स स्टोअर होतात, त्याच्यामध्ये काय होते, जो कनेक्टिव्ह टिश्यू असतो तो काय करतो, तुमच्या लिपिड्सला स्टोअर करतो. फॅट सेल इमर्ज, समजलं? हे पहा, मग हा काय करतो, तुमच्या याला स्टोअर करतो. मग हे एका मार्गाचे क्वेश्चन आहे. तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट शिल्लक खाल्लं तुम्ही ना, तर ते कुठं स्टोअर होते, तर ते लिव्हरवर स्टोअर होते. लक्षात ठेवायचं. पहा, मग एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट स्टोअर इन द लिव्हर. मग ह्या 2-3 गोष्टी पाठ करा, लिहून ठेवा. आणि एक्झाम मध्ये इन द फॉर्म ऑफ, कशा फॉर्म मध्ये होतात, ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. मग हे लागेलच, हे मसल्स आणि लिव्हर मध्ये काय होते, जमा होते. मग ह्या गोष्टी कशा कामाकामाच्या आहे. आता विटॅमिन्स बद्दल काय, तर तुमची बॉडी, विटॅमिन्स आर रिक्वायर्ड फॉर प्रॉपर फंक्शन. सिंपल चालू आहे, गाडीला कसं ऑइलिंग करावं लागते, ऑइल टाकावं लागते, तसं आपल्या बॉडीत विटॅमिन्स लागतात की आपल्या बॉडीमधले सगळे ऑर्गन प्रॉपर काम केलं पाहिजे म्हणून. तर या विटॅमिनच्या टाईप विचारतो, फक्त टाईप लक्षात ठेवा. विटॅमिनचे 2 टाईप असतात, एक असते वॉटर सोल्युबल, एक असते फॅट सोल्युबल. मग त्याचे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचारतो ऑड मॅन आउट. कधी कधी असं देऊन टाकतील ए बी डी के, सांगा कोण ऑड आहे. तर ए हा फॅट सोल्युबल आहे, डी हा फॅट सोल्युबल आहे, के हा फॅट सोल्युबल आहे आणि वॉटर सोल्युबल. लक्षात ठेवा, बी आणि सी हे 2 वॉटर सोल्युबल असतात. मग विटॅमिनचे 2 टाईप, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल BC आणि फॅट सोल्युबल उरलेले 4 कोणकोणते, ए डी ई के. मग तुमचे 4च प्रोटीन आहे. कोणकोणते 4 प्रोटीन आहे, ए बी सी डी ई FGHIJ. 5 सोडून द्यायचे, 5च्या बाद कोण येते, के. मग हे 6 प्रोटीन आहे. या 6 मधले BC वॉटर सोल्युबल, बाकीचे उरलेले कोणते आहे, फॅट सोल्युबल. राहतील का लक्षात? पटकन सांगा. मस्त. चलो, आता याच्या बाद एकदा आलं होतं एक्झाम मध्ये, काय आलं होतं, तर हे लक्षात ठेवा. इकडे पहा की रायबोफ्लेविन, त्यालाच म्हणतो आपण व्हिटॅमिन B2, याच्यापासून FADH2 बनत असतो. आणि निकोटिनॅमाइड म्हणजेच व्हिटॅमिन B3 याच्यापासून NADH2 बनतो. तर लक्षात ठेव जा, आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. FADH2 NADH2 कशापासून बनतं, किंवा व्हिटॅमिन B2 किंवा B3 कशाला म्हणतात, तर रायबोफ्लेविनला B2 म्हणतात आणि निकोटिनॅमाइडला B3 म्हणतात. हे लक्षात ठेव जा. B2 रायबोफ्लेविन आणि B3 निकोटिनॅमाइड. मस्त, व्हेरी गुड. चलो, आता संपलं वॉटर बद्दल. आज लोक एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही वाचायचं, नाही सोडून द्यायचं बिलकुल. फायबर बद्दल आजपर्यंत क्वेश्चन आले. लिफी व्हेजिटेबल खा. लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या खाल्ले, हिरव्या फ्रुट्स खाल्ले की तुम्हाला काय भेटते, फायबर भेटते. फायबर आपल्याला पचत नाही पण आपल्या डायजेशनसाठी हेल्प करते. म्हणजे मस्त, एक्झाम मध्ये आलेलं नाहीये. आता पहा, शेवटचा टॉपिक उरला, झालं पुरं संपलं. किती क्वेश्चन शिकलो आपण, ते क्वेश्चन पाठ करून घ्यायचे जे आता लोक सांगितले. मग या चॅप्टर मध्ये तुम्हाला समजेल की जास्त डेफिनेशन IMP आहे आणि ते जास्त विचारले जातात. 1 मार्काचे क्वेश्चन MCQ कामात पडतात, म्हणून हे महत्वाचं आहे. तो चार्ट प्रोटीन वाला तो कामाचा आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ज्या सेल असतात त्या नेहमी 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8 होत असतात. त्याला म्हणतात सेल डिव्हिजन. याच्या 2 टाईप असतात. त्याचे 2 टाईप आहे, एक आहे मिओसिस, एक आहे मायटोसिस. मायटोसिस मध्ये काय होते, एका सेलचे 2 तुकडे होतात. मिओसिस मध्ये एका सेलचे 4 तुकडे होतात.
पण दोन्ही याचा फरक असतो. मायटॉसिस का होते, मिओसिस काय होते, याचा डिफरन्स एक्झाम मध्ये येतोच. मायटॉसिस मिओसिस बद्दल आज लोक क्वेश्चन नाही आला, बट डिफरन्स एक्झाम मध्ये दरवर्षी आला, म्हणून हा शिकून घ्या. चलो पटकनी पहिले तर मायटॉसिस बद्दल तुम्हाला वरच्यावर इन्फॉर्मेशन सांगतो, ऐकून घ्या. मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये होते, तर आपल्या बॉडीच्या सर्व सेलमध्ये मायटॉसिस होते. आणि आपल्या बॉडीच्या सर्व सेलला आपण म्हणतो सोमॅटिक सेल. काय म्हणतो, सोमॅटिक सेल. आणि आपल्या बॉडीच्या सगळ्या सेल ज्या सेल पासून बनतात त्या सेलला म्हणतात स्टेम सेल. ते लक्षात ठेवा, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल या दोन सेलमध्ये काय होत असते, मायटॉसिस होत असते. मग हा पहिला पॉईंट तुम्हाला डिफरन्स मध्ये लिहायला लागेल की मायटॉसिस कोण्या सेलमध्ये होते, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल मध्ये मायटॉसिस होते. दुसरी गोष्ट, मिओसिस कशात होते, MIOSIS. मिओसिस कशात होते, तर मिओसिस फक्त जर्म सेल मध्ये होते. जर्म सेल म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी ज्या सेल लागतात त्या सेल. मग मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये होते, सोमॅटिक आणि स्टेम सेल. मिओसिस कशात होते, तर जर्म सेल. लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, आता मायटॉसिसची गरज काय, तर तुम्ही लहान होते, लहानाचे मोठे झाले. कसे काय झाले, तर तुमची एका सेलची डबल सेल झाली. तर ही ग्रोथ होण्यासाठी जी सेल डिव्हिजन होते त्याला म्हणतात मायटॉसिस. तर मायटॉसिसमुळेच तुमची लहानाचे मोठे झाले तुम्ही. लक्षात ठेवा. तर मायटॉसिस इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. मग मायटॉसिसचा उपयोग काय, तर पहिलं लिहायचं ग्रोथ ऑफ द बॉडी. मग तुमच्या बॉडीला जर ग्रोथ पाहिजे असेल तर मायटॉसिस रिक्वायर्ड आहे. मग पहिलं लिहायचं मायटॉसिस इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. अजून कशासाठी मायटॉसिसचा अजून उपयोग होतो, जर समजा तुम्हाला लागलं म्हणजे काय बोललं, तुमच्या हाताला तुम्ही पडले आणि हाताला गड्डा पडला, तर तो गड्डा तसाचा तसा राहतो का, नाही, हा काही दिवसात भरून जातो. मग कसा भरतो, तर मायटॉसिसमुळे भरतो. मग मायटॉसिसमुळे तटी बाकीच्या सेल ऑटोमॅटिक मल्टिप्लाय होतात आणि बाकीच्या सेल नवीन सेल तयार होतात. मग त्यासाठी दुसरं, तुमच्या ब्लड मधल्या सेल तयार करण्यासाठी पण मायटॉसिस होत असते. आणि तुम्ही जर बारीक चीज झाले तर तुम्ही खाता पिता मग डबल जाडे होतात. मग इमॅसिएटेड बॉडी परत भरून काढण्यासाठी पण काय होते, मायटॉसिस होते. तर मायटॉसिसचे 4 उपयोग लक्षात ठेवायचे. व्हॉट आर द युजेस ऑफ मायटॉसिस, पटकन लिहा. ग्रोथ ऑफ द बॉडी, रिस्टोरेशन ऑफ द इमॅसिएटेड बॉडी, वाउंड हिलिंग. वाउंड हिलिंग म्हणजे लागलेलं बरं होण्यासाठी. आणि शेवटचं फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल. सांगा पटकन, 4ही लक्षात राहील का, पटकन कमेंटमेंट टाका. हे असंच आहे. हा पहा, एका घंट्याच्या अंदर क्लास संपून जाईल. आता फक्त 40 मिनिट झाले. चलो नेक्स्ट. आता मायटॉसिस इज कम्प्लीट थ्रू 2 स्टेप. मायटॉसिस होण्यासाठी 2 स्टेप असतात. पहिली स्टेप आहे सायटोकायनेसिस, दुसरी आहे कॅरिओकायनेसिस. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी टाकलाय. मायटॉसिस शिकूच नका, काहीच कामाचं नाही, एवढं सांगतो. एक्झाम मध्ये येणार नाही, पण तुम्हाला जर 11वी 12वी साठी शिकायचं असेल तर डिटेल व्हिडिओ आहे, त्याच्यातून पाहून घ्या. आता मी मायटॉसिस बद्दल सिंपल साधी गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. चलो पहा, हे लक्षात ठेवायचं नाही, विसरून जायचं की मायटॉसिस मध्ये काय असतं. पहा, मेटाफेज, प्रोफेज, अॅनाफेज. कारण ह्या गोष्टी आजच्या आज तुमच्या पाठ होऊ शकत नाही. कारण आजच्याच का पाठ होऊ शकत नाही, पॉसिबलच नाहीये. कारण उद्या पेपर आहे, आज तुम्ही हे करसान का, नाही पॉसिबल. मग लक्षात ठेवायचं, मायटॉसिस पूर्णचं पूर्ण पाठ होऊ शकत नाही, होऊ शकतच नाही, आणि करायचं नाही. आणि मिओसिसचं पुस्तकातच दिलं नाही म्हणून सोडून द्यायचं. पण जर तुमच्यावर वेळ असेल तर डिटेल व्हिडिओ पाहून मायटॉसिस करून घ्या. कारण एक्झाम मध्ये कधी कधी येण्याचा चान्स आहे, पण आज लोक काय आलं नाही. पण काय सांगताय ते आलं तर, पण एवढं मोठं उत्तर आहे की पाठ होणार नाही. म्हणून मी सांगतो की डिटेल व्हिडिओ पाहण्याची घाई करू नका, लक्षात ठेवा. आता पहा, महत्वाची गोष्ट दुसरा आहे मिओसिस. हे पहा, आता इकडे पहा, मायटॉसिस बद्दलच्या कामाच्या गोष्टी पाठ करून देतो मी तुम्हाला. चला पटापट सांगा. मायटॉसिस लक्षात ठेवा, मायटॉसिस मध्ये नेहमी एका सेल पासून 2 सेल तयार होतात. ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची की मायटॉसिस मध्ये एका सेल पासून किती सेल तयार होतात, 2 सेल तयार होतात. एक सेलची तुकडे होतात, 2 सेल तयार होतात. दुसरी गोष्ट, एक्झॅक्ट सेम सेल. ज्या नवीन सेल तयार झाल्या ते एक्झॅक्ट सेम असतात. एक्झॅक्ट सेम म्हणजे जशाच्या तशाच असतात. एक्झॅक्ट सेम म्हणजे जशाच्या तशा. तिसरी गोष्ट, क्रोमोझोम नंबर डज नॉट चेंज. म्हणजे की पहिल्या सेलमध्ये बी 46 क्रोमोझोम असतात. ह्या ज्या 2 सेल तयार झाल्या याच्यात बी 46 क्रोमोझोम असतात. म्हणजे क्रोमोझोम चेंज होत नाही, 46चे 46च राहतात. चौथी गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याचे युजेस कोणते युजेस आहे तेवढं राहील लक्षात. मस्त. अच्छा, आता याच्या बाद मिओसिस. मिओसिस बद्दल काय शिकणार, मिओसिस बी अशीच प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एका सेलच्या 4 सेल होतात. पण मिओसिस फक्त जर्म सेल मध्ये होते. का, तर रिप्रोडक्शन होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे स्पर्म तयार होतात, फिमेल बॉडीमध्ये एक सेल तयार होतात, तर ते होण्यासाठी काय तयार होते, कोणती प्रोसेस होते, मिओसिस होते. आता मिओसिस मध्ये लक्षात ठेवायचं, मिओसिस मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम असतात,
किती क्रोमोझोम असतात? 46. तर जे मिओसिसमुळे नवीन सेल तयार होईल त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम नसतात, त्याच्यामध्ये फक्त 23च क्रोमोझोम असतात, म्हणजे अर्धे क्रोमोझोम कमी होऊन जातात. मग मायटॉसिस मध्ये जसेचे तसे राहतात, मिओसिस मध्ये अर्धे कमी होतात. ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणजे जी 46 क्रोमोझोमची सेल आहे त्याला आपण डायप्लॉइड सेल म्हणतो, आणि जे 23 ची आहे म्हणजे हॅप्लॉइड म्हणतो. म्हणजे डायप्लॉइड सेलचं कन्व्हर्जन होते हॅप्लॉइड सेल मध्ये. मग ही गोष्ट डोक्यात ठेवजा, कारण डिफरन्स मध्ये कामात पडेल. चलो आता मिओसिस बद्दल आणखीन एक गोष्ट. इकडे पहा. मिओसिस 2 स्टेजेस मध्ये कंप्लीट होते. मिओसिस खूप मोठी प्रोसेस असते, पण आता सध्या या व्हिडिओ मध्ये घेण्यासारखी गोष्ट नाही येते. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती माहितीये का? इकडे पहा. हे नाही, हे पण नाही, हे म्हणजे डिफरन्स. पहा, हे डिफरन्स, हा डिफरन्स महत्वाचा आहे. तर लक्षात ठेवा. इकडे पहा की मायटॉसिस कशामध्ये होते. मोस्ट IMP करायला की हा एक्झाम मध्ये येतेच. चला, मायटॉसिस कोणत्या सेल मध्ये होते? तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल मध्ये होते. हा कोणत्या सेल मध्ये होते? तर जर्म सेल होते, म्हणजे मिओसिस. दुसरी गोष्ट, चलो पटकन दुसरी गोष्ट काय पाठ करतात? 1 सेल गिव्ह राईज टू 2 डॉटर सेल. याच्यात एका सेलच्या 2 सेल होतात, आणि मिओसिस मध्ये एका सेलच्या किती सेल होतात? 4 सेल होतात. पटकन पाठ करा. एका सेलच्या किती सेल तयार होतात? 4. 1 सेल गिव्ह राईज टू 4 डॉटर सेल. याच्यामध्ये क्रोमोझोम चेंज होत नाही. याच्यामध्ये मिओसिस मध्ये क्रोमोझोम अर्धे होऊन जातात, रिड्यूस टू हाफ. सांगा पटकन, तिन्ही पॉईंट लक्षात राहतील का? लवकर बोला, लक्षात राहतील का? मस्त. चौथी गोष्ट, याच्यामध्ये डायप्लॉइड म्हणजे 46 क्रोमोझोम वाली सेल 46 क्रोमोझोमचीच राहते, म्हणजे डायप्लॉइड सेल रिमेन डायप्लॉइड, बदलत नाही. पण याच्यामधली डायप्लॉइड सेल म्हणजे 46 क्रोमोझोमची सेल 23 क्रोमोझोमची बनून जाते, म्हणून लक्षात ठेवायचं डायप्लॉइड सेल बिकम हॅप्लॉइड सेल इन मिओसिस. पुढची गोष्ट, याच्यामध्ये जशीची तशी सेल तयार राहते. माहिती ना, एक्झॅक्ट सिमिलर सेल तयार होते. का सिमिलर सेल तयार होते? कारण याच्यात काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. पण मिओसिस मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते, त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ते काय असते ते खूप डिटेल मध्ये सोडून द्या, उद्या पेपर आहे आपल्याला पाठ करणार आहे. मग लक्षात ठेवा, मिओसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होते, आणि जे नवीन सेल तयार झाली त्याच्यात काहीतरी अलग कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जशीची तशी ते नसते. म्हणून लक्षात ठेवजा की देअर इज अ क्रॉसिंग ओव्हर अँड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर देअर इज अ नो कराडी. माझं लिहायचं राहिलं इथं, देअर इज अ नो क्रॉसिंग ओव्हर. त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नसते. मायटॉसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर नसते, काहीच क्रॉसिंग ओव्हर होत नाही, जशीची तशी सेल तयार होते. म्हणून लक्षात ठेवायचा पुढचा पॉईंट, डॉटर सेल म्हणजे ज्या नवीन सेल तयार झाल्या त्या आर एक्झॅक्टली सिमिलर टू पॅरेंट सेल. त्या जशाच्या तशा पॅरेंट सेल सारख्या असतात. आणि देअर इज अ क्रॉसिंग ओव्हर अँड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होते, याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असते, आणि त्याच्यामुळे जी नवीन सेल तयार झाली ती एक्झॅक्ट सेम नसते. म्हणून लक्षात ठेवा, डॉटर सेल आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर. म्हणून मिओसिस मधली सेल थोडीशी वेगळी असते, पण नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू पॅरेंट सेल. सांगा 6 पॉईंट लक्षात राहतील का? पटकन सांगा, 6 पॉईंट लक्षात राहतील का? लिहून घेतले का? पॉज करा आणि लिहून घ्या, हे मागचे लिहून घ्या. चलो, आणखीन पॉईंट दिले मी. सांगा, मायटॉसिस इसेन्शियल फॉर कशासाठी मायटॉसिस गरजेचं आहे? ग्रोथ साठी गरजेचं आहे. नंतर कशासाठी गरजेचं आहे? वाउंड हिलिंग साठी गरजेचं आहे. नंतर करायचे ब्लड सेल तयार करण्यासाठी गरजेचं आहे, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. मग ते लिहून टाकायचं की मायटॉसिस कशासाठी गरजेचं आहे, मिओसिस का गरजेचं आहे. तर मिओसिस एकाच गोष्टीसाठी गरजेचं आहे, ते म्हणजे फॉर्मेशन, MATION, फॉर्मेशन ऑफ गॅमेट, GAMET. लक्षात ठेवा, गॅमेट तयार करण्यासाठी. म्हणजे काय, तर मेल बॉडीमध्ये स्पर्म तयार होतात, फिमेल बॉडीमध्ये एग्स तयार होतात, त्याला आपण गॅमेट्स म्हणतो. मग हे गॅमेट नेहमी मिओसिसनं तयार होतात. चलो, ही प्रोसेस नेहमी सिंपल असते, सोपी साधी प्रोसेस आहे, पटकन येऊन जाते. ही प्रोसेस खूप लेंथी प्रोसेस आहे आणि कॉम्प्लेक्स आहे, हा पण लिहायची गरज नाही. लक्षात ठेवा, मायटॉसिस टेक प्लेस इन 1 स्टेज. मायटॉसिस एका झटक्यात होऊन जाते. पण मिओसिस 2 स्टेज मध्ये होते, मिओसिस 1, मिओसिस 2. मग हे काही कामाचे पॉईंट नाही आहे, शेवटचे मी एक्स्ट्रा लिहिले, कारण 7-7 पॉईंट थोडी लिहायला लागतात एक्झाम मध्ये. मग चलो, लिहिले पॉईंट लिहून घ्या, आणि अशा प्रकारे तुमचं हे चॅप्टर आटोपलं. फक्त ही डायग्राम कर जा, कारण ही डायग्राम आली होती 2 मार्कासाठी, जे मधातच आहे पोता. चलो, या डायग्रामला नावं द्या म्हणतात. तर नाव कसे देतात लक्षात ठेवजा. हे नेहमी जो छोटा पाय असते क्रोमोझोमचा, त्या छोट्या पायाचं नाव असते PR. हे दिसत नसेल तर मी लिहून देतो, काय म्हणतात त्याला, PR. ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवा की जो क्रोमोझोमचा छोटा पाय असते, क्रोमोझोमचा कोणता पाय असते, छोटा पाय असते, त्याला काय म्हणत असतात, PR. हा छोटा आहे, त्याला म्हणतात PR. जो मोठा असतो, पहा हा मोठा आहे, त्या मोठ्याला म्हणायचं QR. काय म्हणायचं, QR. पटकन म्हणा मग माझ्या वांगे वांगे, काय म्हणायचं त्याला, QR. मस्त.
या क्रोमोझोमच्या सेंटरला अटी एक काहीतरी गोलगोल असतं, त्याला म्हणतात सेंट्रोमियर. त्या गोलगोलला काय म्हणतो आपण? सेंट्रोमियर. इथं लिहितो मी सेंट्रोमियर, याला म्हणायचं सेंट्रोमियर. नेहमी क्रोमोझोम मधून जो धागा निघतो, क्रोमोझोम कशाचा बनलेला असतो? डीएनएचा, म्हणजे तो तुमचा आहे डीएनए. हा धागा असतो तुमचा डीएनए. आणि हे जे दोन आहे, हे दोन अलग अलग क्रोमोझोम आहे बाळा, लक्षात ठेवतो. हा आहे तुमचा ओरिजिनल क्रोमोझोम आणि हे आहे त्याची डुप्लिकेट कॉपी. हे मी शिकवलंय. आणि या दोघांना सोबत सोबत म्हणतात सिस्टर क्रोमॅटाइड. काय म्हणतात त्याला? सिस्टर क्रोमॅटाइड. SISTER, सिस्टर क्रोमॅटाइड, याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटाइड. राहील का लक्षात? मग हे नाव लक्षात ठेवा. डीएनए, पीएम किंवा बाकी काहीच नाही विचार, बाकी या चॅप्टर मधलं काहीच विचारतील नाही, फक्त लक्षात ठेव जा एवढं. आता चल लास्ट, हे ग्युरिझन. आता यातलं प्रत्येक ग्युरिझन मी तुम्हाला समजून सांगितलंय, पूर्ण सांगितलंय. आता फक्त तुम्हाला ते नवनीतची गाईड काढायची, नवनीत मधून पाठ करून घेऊन घ्यायची. मी तुम्हाला सगळे ग्युरिझन ऑलरेडी शिकवताना समजून सांगितले. मग हे पाठ करून घ्यायचे. कोणतं? तर ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. एरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन ते लिहायला लागते. दुसरं, फायबर आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. फायबर महत्वाचा आहे. का फायबर महत्वाचा आहे? कारण फायबर डज नॉट गेट डायजेस्ट, तो डायजेस्ट होत नाही, बट इट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. तो प्रोसेसला डायजेशन होण्याच्या प्रोसेससाठी मदत करतो. दुसरी गोष्ट, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट. सेल डिव्हिजन महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय काहीच नसतं झालं, ना तुम्ही मोठे झाले असते, ना तुमचा जन्म झाला असता. हायर प्लांट पण एनएरोबिक रेस्पिरेशन करतात, हे पाहिलं. हायर प्लांट आणि अॅनिमल करतात, आपण पण एनएरोबिक रेस्पिरेशन करतो. का करतो? गरज असते मसल सेलला जेव्हा जिम मध्ये जात तेव्हा. नंतर क्रेब सायकललाच आपण काय म्हणतो? ऑल्सो नोन एज सायट्रिक ऍसिड सायकल. मग का म्हणतात ते पाहिलं. ह्या सगळ्या आन्सर गाईड मध्ये दिलेले आहे, तिथून करून घ्यायचं, कारण हे कामाचे आहे. दरवर्षी याच्यापैकी एक ग्युरिझन एक्झाम मध्ये येतो. आता उद्या एक्झाम आहे, तर आज तर एवढे पाठ होतील नाही, पण आज जर तुम्ही आधीच वाचत आहे तर ग्युरिझन पाठ करून घ्यायचा. पण जर उद्या एक्झाम आहे तर मला याच्यातले 3च ग्युरिझन करा वाटतात. ते म्हणजे कोणते माहितीये का? मी तर हे 2च केले असते, बाकीचे केले नसते. मी 2 केले असते. आता तुम्हाला जे करायचे ते करा, समजलं? चलो बाय, गुड नाईट, थँक्यू सो मच. कारण गुड नाईट नाही, तुम्हाला हा व्हिडिओ उद्या भेटू शकते, पण रात्री मी 1 वाजता शूट करतोय. 0:46 म्हणजे 12:46 झाले. बट नाही, आपण काय घेतलंय? चॅलेंज घेतलंय, कम्प्लीट मी करणार. चलो बाय, थँक्यू सो मच. आता भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये. उद्या येईल आपलं 3rd चॅप्टर, ते रिप्रोडक्शन वालं. चालेल, ते मस्त मी 1 तासात सांगतो. मस्त होते की नाही? डिटेल पाहायचं असेल खाली व्हिडिओ दिले, त्यातून पाहून घ्या. बाय, गुड नाईट, थँक्यू सो मच.